नमस्कार, मी विश्वास असाळ. राज्यामध्ये आणि देशामध्ये नीट सीईटी पेपर फुटीचे प्रकरण होत असताना देखील अनेक तरुणांनी अभ्यास करून जिद्द आणि चिकाटी ठेवून यामध्ये यशस्वी झालेले आहेत. मी सध्या जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील मावरा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी केळाची फळ विक्रेत्याच्या मुलानं यामध्ये नंबर लावलेला आहे. मी सध्या मावऱ्यामध्ये आहेत आणि हे मावऱ्याचं बस स्थानक आहे. याच बस स्थानकावर या ठिकाणी जो मुलानं नीट परीक्षामध्ये यशस्वीपणे पास झालेला आहे तो मुलगा आपल्या सोबत आहेत. एकंदरीत तुझं शिक्षण काय झालेलं आहे, तू शिकला कुठं आणि आतापर्यंतचा प्रवास काय आहे? नमस्कार, माझं नाव ओम मावणे आहे. मी दुसरी पर्यंत इथे जिल्हा परिषद मध्ये होतो. नंतर पाचवीला मी नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली होती. त्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन माझा नंबर जवाहर नवोदय विद्यालयाला परतूर इथे लागला होता. तिथे मी 12वी पर्यंत शिकलो. त्या शाळेचा खूप मला पाठिंबा होता. शाळेत खूप मला हे झाले. त्याच्यानंतर मग मी नीटच्या परीक्षेसाठी 2 वर्षांनी तयारी केली. त्याच्यामध्ये पहिला अटेम्प्ट मी मागच्या वर्षी दिला 2025ला. त्याच्यामध्ये मला 421 मार्क होते. त्याच्यामध्ये मला मागच्या वर्षी BMS गव्हर्नमेंट कॉलेज भेटत होतं, पण मग मला MBBS करण्याचीच इच्छा होती आणि पप्पांचं पण खूप इच्छा होती. त्याच्यामुळं मी नाही का पुन्हा रिपीट केलं 1 वर्ष. आता ह्या वर्षी 2026ला 3 मेला जो पेपर झाला त्याच्यात मला 650 मार्क येत होते. नंतर त्या पेपर फुटीमुळे ते पेपर रद्द करण्यात आला. त्याच्या मला पुन्हा एक महिना तयारी करावी लागली. हा, तर पुन्हा तयारी केल्यावर 21 जूनला जो पेपर झाला त्याच्यामुळे त्याच्यानुसार आता निकाल लागलेला आहे. तर मग मला 544 मार्क येत आहेत. त्याच्या ऑल इंडिया रँक 42,500 येते. त्याच्यानुसार मला MBBS मिळण्याची गव्हर्नमेंट MBBS मिळण्याची खूप चान्सेस. एकंदरीत ज्या माऊलीनं ज्या तरुणाला शिक्षणासाठी जी मेहनत घेतली, सकाळी उठल्यापासून या ठिकाणी हातगाडी लावून ज्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलेलं ती माऊली आपल्या सोबत आहेत. काय एकंदरीत MBBS आता तुमचा मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, काय स्वप्न पूर्ण झालंय का? स्वप्न पूर्ण झालं. तो आता पहिल्यापासूनच चिकाटीचा अभ्यास होता. त्याचा नवोदयला पण खूप कष्ट केले त्यांनी आणि आता पण खूप अभ्यासाचं हे केलं आणि आता त्यातून मग त्याला यश प्राप्त झालं असं. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांनी या ठिकाणी या तरुणाचा सत्कार केलेला आहे. काय वाटलं एकंदरीत सत्कार करावा? ओम हा विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस त्याला वेळ मिळेल तो हातगाडीवर आपल्या केळी, त्याच्यानंतर सफरचंद विकायचा आणि आपला उदरनिर्वाह करून तो अभ्यास करायचा. त्यामुळे त्याला नीट परीक्षेत अत्यंत चांगले गुण मिळालेले आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की काही गावातील नागरिक आहेत. तरुणांनी शिक्षणाकडे लक्ष देत आता पुढे येत आहेत तरुण, पण कुठेतरी नेट पेपर फुटीमुळे तरुणांचं नुकसान होतंय. तरुणांचं पेपर फुटीमुळे नुकसान झालेलंच आहे. परंतु आमच्या गावातील जिल्हा परिषदचे जे विद्यार्थी होते ते आज पुढे जाऊन त्यांनी माहोऱ्याचं नाव कमावलं. आज नीटमध्ये तो 564 मार्क घेऊन 44 मार्क घेऊन आज त्यांनी नाव कमवलं माहोरा या गावचं, परिसराचं. त्यामुळं त्याचं आम्ही अभिनंदन करतो. माझ्या पाठीमागं आपण बघतो की केळाचा ठेला आहेत, हातगाडी आहेत आणि या हातगाडी चालवणाऱ्या महिलेचा मुलगा आता भविष्यात डॉक्टर होणार आहेत आणि याच्याच हातातून परिसरातले आणि ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तो लागेल तो सेवा करणार आहेत. मी विश्वास असाळ, मराठवाडा मीडिया, जाफराबाद, जालना.